तर हे नमस्कार मंडळी. तर आज आपण निघालोय संडे राईडला. जरा गार आहे, भरपूर गार आहे. आज उशीर झाला व्लॉग सुरू कराय. घरापासून नाही चालू केला, डायरेक्ट हायवेला चालू केलाय. आता आपण एंटर करणार आहे नवीन बोगद्यात. खंडाळाचा नवीन बोगदा. पहिला तर जुना बंद झाला, आता नवीन बोगद्यात ना. वा वा वा, काय भारी बनवलंय नवीन बोगदा. पलीकडचं अजून काम चाललंय तरी. ची स्पीड लिमिट आहे 60. आम्हाला माहितच नाही स्पीड लिमिट आहे. भाऊंनो तुम्ही व्ह्यू चेक करा. व्ह्यू काय भारी व्ह्यू यार डोंगरांचा, निसर्गाची. GTचा ब्रेकपॅड 3000 रुपयाचं आहे. तर BMW 7000 किती रुपयाचं असेल? कोणाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आपल्याला पण नाही, आपल्याला घ्यायची आहे गाडी. मेंटेनन्स तरी कळला पाहिजे की कितीला आहे काय. मेंटेनन्स कळला पाहिजे पहिला. एवढ्याला हे आहे, एवढ्याला आहे. बरोबर का नाही? पॉईंट आहे का? आता एक अशी गोष्ट झाली आहे ती तुम्हाला दाखवत 2 मिनिट फक्त मला दिसू द्या. ते भारी गोष्ट झाली. वळून 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 माणसं वाटतात. हा बरं, हे मला पहिले नीट करू दे. मला गार लागतंय त्या नादामध्ये. कुठं गाठी करायची. गाडी पळवायची नाही. 100-120च्या स्पीड त्याच्यावर जायचं. लय हळू चालवावी गाडी बाबा. पुण्याचा टोल नाका. अरे टोल गार तर थंडी आता कमी लागायला लागली तरी हाय, बऱ्यापैकी हाय थंडी. पुण्यात पण म्हणायला ही थंडी, आमच्या इकडची थंडी होय. लय बेकार थंडी, लय मजा लय पूर्ण कशी प्रॉपर. आता आपण पेट्रोल भरून घ्या फुल. डुगाटी ॲडव्हेंचर. पलीकडच्या साईड तर पूर्णपणे जाम आहे. आज काय एवढी गर्दी? आज संडे असून पण एवढी गर्दी आहे. ओ नो, बोलतोय.
पुणे पण आता लय अपडेट व्हायला लागले, भारी भारी यायला लागले पुण्यात पण. पुणे काय दिवसात लय मोठं होणार आहे. पुणे मुंबईचा काय फायदा आहे. एरो भाईने एरो लगाया, एरो एरो फुल सिस्टम नाही, कुठली R1 आहे वाटतं, पण R1 ला भाईने लय मॉडिफाय केली आहे भारी. आवाज ऐका तुम्ही त्याचा गाडीचा. ओ नो, वॉटर क्रॅकल्स. Bro is chasing to GT 650. Oh yeah. Oh yes. Bro लय पळावते गाडी, लय म्हणजे लय. ब्रो ब्रेक दाबतोय एकदम. ब्रो मला घेऊन जायचा, ब्रोच्या आपलं साईडनं आपलं पुढे जावं, नाही तर ब्रो आपल्याला पण घेऊन जाईल त्याच्यासोबत. आता आपण लागलेलो आहे मुंबईच्या रस्त्याला. आमचे वैभव शेठ येऊन थांबलेले आहेत. कुठलं गावाचं नावच माहीत नाही बाबा आपल्याला इकडच्या. जाऊन तिथं हाय, तिथं दाखवतो तुम्हाला. डायरेक्ट आता आपण वैभव शेठच्या इथंच डायरेक्ट भेटू, कारण की मधलं पण शॉर्ट्स घेईन मी. जरा मेन शॉर्ट्स घेतलंच पाहिजे. भावांना कळणार कसं की संडे राईड काय असते ते. डायरेक्ट तुम्ही येताल, डायरेक्ट गाडी निम्मा शॉर्ट घेताल, निम्मा डायरेक्ट पुढचं घेताल. तसं नाही, डायरेक्ट दाखवायचं, पूर्ण दाखवायचं. पण एवढं एक लय मोठा व्लॉग होईल तासाचा कोण बघतच नाही. लोणावळ्याकडे जाताना पहिला टोल नाका आलेला आहे. आता ह्याच्यानंतर अजून एक टोल नाका आहे, तो लोणावळ्याचा. लोणावळ्याचं झालं की झालं टोल नाका. परत रिटर्न येताना टोल नाका याच. रुटीन टोल नाक्याचं काय चुकणार नाही, टोल नाका तेच लागत राहणार आहे. पण एवढं भारी आहे. टू व्हीलरांना हे नाही आहे कसलीच फी नाही आहे टू व्हीलरांना. भारी आहे ना टू व्हीलरांना. ते जर तुझ्याकडे ही असती 650 म्हणजे 650 नाही, ही आपली आता एक नवीन मधली Z900 न्यू ॲडिशन मधली, आत्ता 26ची भारी गाडी होती. फक्त एवढंच की थोडासा लूक जरा MT-50 सारखा आहे. पण काय पण म्हणा, कंपनी मॅटर करते. ते लुकला काय कशी का असा. आता पूर्णपणे प्रॉपर ड्रायव्हिंग करू शकतो. पण काय जरा भीती वाटते मला आता या रस्त्याला, मागला विषय झालता म्हणून. RRPN with SSP. दोनों बिदा भाई. अरे ह्यो लय लवकर येऊन बसलाय, तास झाला याला येऊन बसलेला. टर्निंगला ही गाडी एक चालवायला मजा आली. फक्त काय नाही, वाळू नाही पाहिजे बाकी काय नाही, काय
दाखवा काय सहज वापरतो माणूस गाडी. Ela desce, ela sobe, no baile é pressão. Mina linda, perigosa, rouba meu coração. Vai quicando, vai jogando. तर नाश्ता झालेला आहे आपला. आता निघालोय परत सातारला. घाबर रे परत घाबरू घाबरू थांब 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 बाबा ते थांब म्हणे परत घाबरू. रिएक्शनच्या वेळेस आमचा कॅमेरा बंदच असतो कायम. आता हवा भरून घेतली वैभव शेठच्या गाडीत. आपला टायर चांगला आहे, आपला गोटा नाहीये. गोटा पण नाही आपला नवीन आहे, त्याचा टायर उलटाच बसवलेला आहे. तर भावांनो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भावांना प्लीज. चलो बाय.